नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त टर्न अँड ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि तो म्हणजे मंदाकिनी मल्लिका एकमेकींमध्ये लपलेले 4 भयानक सत्य आता स्वानंदी समोर येऊन चार भयानक सत्याचा स्वानंदी आता कशी उलगडा करते आणि जेव्हा आता 4 भयानक सत्य समोर येऊन मल्लिका मंदाकिनीने मिळून आता रोहन आणि आदिराला बाजूला करण्यासाठी काय काय केलं हे सगळं पुराव्याची ट्यूबलाईट समोर पेटवून कशी आता स्वानंदी समोर आणते आणि जेव्हा आता मल्लिकाचं कटकारस्थान हे आजी समोर येते आणि आदिराचा संसार मोडायला निघालेल्या मल्लिकाचे ते भयानक रौद्र रूपाचा तो डाव बघून आजी आता 40 वर्षापूर्वींचा आजोबांचा चाबूक बाहेर काढत आता त्याच चाबकाने मल्लिकाची कशी हकालपट्टी करते प्रेक्षकांनो आणि रोहन आदिराला स्वानंदी आता एकत्र आणून स्वानंदी आता समरच्या मनात पुन्हा एकदा कसे स्थान मिळवते प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे. चला तर आपण इंटरेस्टिंग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता रोहनने आदिराला डिवोर्सची नोटीस पाठवल्यामुळे सगळेजण आता स्वानंदी रोहनवर भडकलेले असतात आणि इकडे मात्र आता रोहन हा स्वानंदीचा फोन घेत नसतो. ते सगळं झाल्यानंतर आता स्वानंदी प्रेक्षकांनो ही सरपोतदारांच्या घरी येऊन सनकन रोहन समोर येऊन आता स्वानंदीने रोहनच्या कानाखाली मारलेली असते आणि डिवोर्सच्या नोटीसचा आता जाब विचारलेला असतो आणि स्वानंदीचे ते भयानक रौद्र रूप बघून सुरुवातीला आता मात्र रोहनला काहीच कळत नाही आणि त्यानंतर मात्र आता डिवोर्सच्या नोटीसचा तो प्रकार बघून रोहनने स्वानंदीला सांगितलेलं असतं की नंदुताई, असं मी काहीच केलं नाही, मी कोणतीही नोटीस पाठवली नाही किंवा कोणत्याही नोटीसवर सही केलीसुद्धा नाही. आणि ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो. आता ते सगळं बघून मात्र मंदाकिनी पुन्हा एकदा आदिरालाच स्वानंदीसमोर नावं ठेवू लागते. उद्या जर हिला डिवोर्सची नोटीस मिळाली तर आपण जर हिला बोललो तर ही गच्चीवरती जाऊन आपल्याच घरी जीव देईल, अशी काय मुलगी, त्यापेक्षा ही मुलगी नको रे बाबा. तर आता स्वानंदी विचार करते की रोहन, जर तू डिवोर्सची नोटीस पाठवली नाही मग तुझ्या सहीचे डिवोर्सचे पेपर्स पाठवले कोणी. आता सगळेजण विचार करत असताना स्वानंदीच्या बाबांना आता मंदाकिनीचा संशय येऊन पटकन आता स्वानंदीचे बाबा स्वानंदीला म्हणतात की हे बघ स्वानंदी, मला या मंदाकिनीवरती संशय येतो, दुसरं कोण करणार, ही मंदाकिनीशिवाय हे काम कुणाचंच नसणार आहे. असे म्हणत रागाने स्वानंदीचे बाबा हे आता मंदाकिनी समोर येऊन मंदाकिनीचा हात रोहनच्या डोक्यावर ठेवत आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, सांग मंदाकिनी, हे सगळं तू केलं की नाही, तुला तुझ्या मुलाची शपथ आहे. आणि ते ऐकताच आता मंदाकिनीचा हात रोहनच्या डोक्यावर गेलेला असतो आणि आता मंदाकिनीला काय करावं ते कळत नसतं. पण जर आता आपल्या तोंडून आपण जर गुन्हा कबूल केला तर सगळं आपल्या अंगावर येईल याची भीती आता मंदाकिनीला वाटते. मंदाकिनी हात काढून घेत म्हणते की अहो काय करताय तुम्ही, मी कशाला असं करू, मी कशाला डिवोर्स पेपर पाठवू, रोहन हे काय चाललंय, माझ्यावरती का आरोप करताय. स्वानंदी म्हणते की मग राजवाड्यांच्या घरी रोहनच्या सहीचे डिवोर्स पेपर पाठवले कोणी आणि हे काम आपल्या घरूनच कुणाचं तरी झालं आहे. आता मात्र मंदाकिनी काही गुन्हा कबूल करायला मान्य नसते, तर आता मात्र इकडे शूज घाबरलेली असते आणि आता रोहन आणि स्वानंदी दोघांचं लक्ष सुष्मिताकडे जाते. सुष्मिता आता थरथर कापत असते. त्याच वेळेस आता स्वानंदी म्हणते की सुष्मिता, मला खरं सांग, रोहनची सही तू केली की नाही, कारण खोट्या सह्या करण्याची तुला खूप खोड आहे. आता ते ऐकताच सुष्मिता घाबरलेली असते. स्वानंदीचे बाबा रागाने सुष्मितावर भडकतात. तर आता पटकन सुष्मिता ही मंदाकिनीकडे बघते. मंदाकिनी सुष्मिताला खुणावतच आता म्हणते की सांगू नको. पण आता मात्र स्वानंदीचा संशय खरा ठरलेला असतो आणि घाबरलेल्या सुष्मितेने मंदाकिनीचं नाव सांगितलेलं असतं. आपल्या रोजचा संसार उद्ध्वस्त होणार आणि तिकडे आदिरा जीव द्यायला निघाली हे सत्य आता सुष्मिता समोर येऊन सुष्मिता आता जाम घाबरलेली असते आणि रागाने स्वानंदीने सुष्मिताला विचारताच आता सुष्मिता मल्लिकाच्या सांगण्यावरून तिने रोहनच्या डिवोर्स पेपरवरती खोटी सही केली असे आता सुष्मिताने कबूल केलेले असते. आणि त्याच ठिकाणी आता स्वानंदी आणि तिच्या बाबांनी डोक्याला हात लावलेला असतो आणि रोहनला धक्का बसलेला असतो. आणि आता हे सगळं काय होऊन बसलं हे आता स्वानंदीला काहीच कळत नसतं. आणि मंदाकिनीच्या मूर्खपणामुळे आज हा केवढा मोठा भयानक
प्रकार घडला आहे आता स्वानंदीला समजतं. स्वानंदी आता मंदाकिनीला म्हणते की आई, तू काय मूर्ख आहेस का, वेडी झाली आहेस का तू? अगं, असं एकाच्या आड उभं राहून खोट्या रोहनच्या सह्या घेऊन तू डिवोर्स पेपर पाठवताना तुला लाज वाटत नाही? आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, बघितलं का स्वानंदी, अगं ही बाई ना कुठल्या थराला गेली, स्वतःच्या मुलाचा संसार मोडायला निघाली, स्वतःच्याच मुलाचे डिव्होर्स पेपर त्या मुलीला पाठवले. हिला काही लाज शरम आहे की नाही? नाही स्वानंदी, आता ही एकदम खालच्या थराला गेली आणि आता आता हिला या घरात ठेवणं चुकीचं आहे असे म्हणत आता स्वानंदीचे बाबा बोट करत आता मंदाकिनीला म्हणतात की आत्ताची आत्ता बॅग भरायची आणि माझ्या घरातून चालतं व्हायचं. मी तुला सांगितलं होतं. अगं, मी जर तुला म्हटलं होतं रोहन आणि आदिराचा जर डिवोर्स झाला तर मी तुलासुद्धा डिवोर्स देईल, याचीसुद्धा तुला भीती वाटली नाही आणि या सगळ्याच्या अगोदर तूच रोहन आदिराला डिवोर्स द्यायला निघालीस. नाही नाही, आता ही बाई इथे ठेवण्याच्या लायकीचीच नाही. तर स्वानंदी म्हणते, थांबा बाबा, अगोदर हे एकमेकीत दडलेले सत्य आपल्याला समोर आणावं लागेल. आणि लगेच आता स्वानंदी मंदाकिनीला म्हणते, सांग आई, तू हे का केलं, कशासाठी केलंस? आता मात्र मंदाकिनीच्या अंगावरती सगळं आलेलं असतं आणि मंदाकिनी विचार करते की आता आपण यामध्ये पूर्ण भाजलं गेलेलो आहे आणि आता आपण मल्लिका व्याहीनबाईचं सत्य समोर आणायलाच हवं, नाही तर आता आपलं काही खरं नाही. हे मंदाकिनीच्या लक्षात येऊन मला हे सगळं व्याहीनबाईने करायला सांगितलं. आदिराचा जर संसार मोडला तर मी तुम्हाला फ्लॅट घेऊन देईल असं आमिष मला व्याहीनबाईने दाखवलं. आणि ते ऐकताच आता स्वानंदी तोंडाला हात लावते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की आई, पण तू हे जे काही केलंय मल्लिका काकूंना त्यांनी सांगितल्यावरून केलंय, पण तुझ्याकडे याचा काही पुरावा आहे का? आता मंदाकिनीची दातखिळी बसते. जर स्वानंदी म्हणते की हे बघ, तुझ्याकडे जर काही पुरावा नसेल तर तुझ्या बोलण्यावरती कोणीच विश्वास ठेवणार नाही, कारण लग्नामध्ये सुद्धा आई तू काय केलं होतंस आणि आता तर तू पूर्ण तोंडावरती पडली आहे. ते ऐकताच आता घाबरलेली सुस्मिता पुढे येते आणि म्हणते की माझ्याकडे पुरावा आहे नंदुताई. आणि पटकन तिच्या मोबाईलमधील तो मल्लिका आणि मंदाकिनीचा व्हिडिओ आता सुस्मिता ही स्वानंदीला दाखवते. आणि तो व्हिडिओ बघताच आता मल्लिका काकूने मंदाकिनीला पैसे देऊन हे सगळं करायचं सांगितलं. फ्लॅटची लालच दाखवून आदिराचा संसार मोडायला निघालेल्या मल्लिकाला आता धडा शिकवलाच पाहिजे हे आता स्वानंदीच्या लक्षात येते. आणि पटकन आता सुस्मिताच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ घेऊन रोहनला घेऊन आणि मंदाकिनीला घेऊन आता वाऱ्याच्या वेगाने आता स्वानंदी ही राजवाड्यांच्या घरी आलेली असते. इकडे आता समरने राजवाड्यांच्या घरी आता मोठ्या मानाची तयारी करून आदिराला सांगितलेलं असतं की काही नाही आदिरा, आता तू सुद्धा या डिव्होर्स पेपरवरती सह्या करायच्या. आणि आता त्या रोहनने आपल्याला डिव्होर्स पेपर दाखवले ना, आपण सुद्धा मागं हटायचं नाही. मल्लिका अर्पिताने आता अजूनच त्यामध्ये तेल ओतलेलं असतं आणि आदिराला सह्या करण्यासाठी आता तयार केलेलं असतं. आता इकडे आदिरा ही रडत असते आणि इकडे आता समर आदिराला डिव्होर्स पेपरवरती सह्या करायला सांगताच थरथरत्या हाताने आदिरा आता सह्या करू लागताच दरवाजात येऊन थांबा असे म्हणत स्वानंदीने केलेला असतो तो मोठा धमाका. सगळेजण आता स्वानंदीकडे बघतात तर आता लगेच स्वानंदी पुढे येते आणि म्हणते की थांब आदिरा. तर आता आदिरा उठून उभा राहते, समर उठून उभा राहतो. रोहनला बघताच इकडे आता आदिराला समरला खूप राग आलेला असतो. त्याच वेळेस आता स्वानंदी ही आदिराला म्हणते की आदिरा थांब, तू ज्या डिव्होर्स पेपरवरती सह्या करू राहिली ते डिव्होर्स पेपर रोहनले पाठवलेले नाही आणि ती सहीसुद्धा रोहनची नाही. ते ऐकताच आता समर आणि इकडे आदिराला मोठा धक्का बसतो. तर मल्लिकाची बोबडी वळालेली असते आणि त्यानंतर आता आदिरा म्हणते काय बोलतेस? तर रोहन म्हणतो हो आदिरा, अगं तुला वाटतंय का मी तुला डिव्होर्स पेपर पाठवील? माझं तुझ्यावरती एवढं प्रेम असताना मी डिव्होर्स पेपरचा विचारसुद्धा करू शकत नाही आणि मी कुठल्याही पेपर्सवरती सही केली नाही किंवा कुठलेही पेपर्स तुला पाठवले नाही. तर आता आदिरा आणि रोहन म्हणतो की मग कोणी पाठवले?
तर आता स्वानंदी ही मंदाकिनीकडे बघत म्हणते की आईने हे सगळं केलं. ते ऐकताच आता अधिराज समोरला राग येतो. सगळेजण आता मंदाकिनीकडे बघतात. मल्लिकाची बोबडी वळालेली असते आणि आता स्वानंदी ही मंदाकिनीला पुढे आणते आणि म्हणते की हे सगळे डिवोर्स पेपर आईने रोहनच्या सह्या करून इकडे पाठवले, पण हे सगळं आता आईला कोणी करायचं सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? आता ते ऐकताच मल्लिकाची दात खिळी बसते. समोर म्हणतो कोणी, तर स्वानंदी म्हणते की हे सगळं काकूने करायला सांगितलं. आदिराचा संसार मोडण्यासाठी काकूने माझ्या आईला फ्लॅटचं लालच दाखवली, पैशाचं आमिष दाखवलं. समर म्हणतो हे बघा स्वानंदी मॅडम, या अगोदरही तुम्ही अंशुमनवरती खोटे आरोप केले होते आणि माझ्या घरामधील प्रत्येक माणसावरती तुम्ही असे आरोप करू शकत नाही. आणि आता तुम्ही स्वतःची पोळी भाजवण्यासाठी काहीही काकूवरती आरोप करता. तर आता स्वानंदी म्हणते मी आरोप करत नाही आहे, माझ्याकडे याचा सायसंगीन पुरावा आहे. तर आता मल्लिकाची बोबडी वळते. आजी तोंडाला हात लावते. उठून उभा राहत आजी म्हणते स्वानंदी काय पुरावा आहे, दाखवच मला आता तो पुरावा. आणि ते ऐकताच आता स्वानंदी तिच्या मोबाईलमधील मल्लिका मंदाकिनीचा तो सुस्मिताने काढलेला व्हिडिओ आजीला दाखवते. आणि जेव्हा समर आणि आजी तो व्हिडिओ बघतात, मल्लिकाचे खरे रूप आणि खरा चेहरा त्याच वेळेस आता समोर आलेला असतो. प्रेक्षकांनो, त्याच वेळेस आता सगळं सत्य उघड झालेलं असतं. आणि त्याच वेळेस आता घरी येऊन मल्लिका कशी मंदाकिनीला पैसे देत होती आणि यानंतरही मी तुम्हाला खूप पैसे देईल, पण माझं हे काम झालं पाहिजे, आदिरा आणि रोहन वेगवेगळे झाले पाहिजे, याचा आता मल्लिकाचा तो व्हिडिओ बघून समर तोंडाला हात लावतो. आजीला खूप राग आलेला असतो. रागाने आजी मल्लिकाकडे बघत म्हणते की अगं मल्लिके, तुला काही लाज वाटते का? स्वतःच्या मुलीचा संसार मोडायला निघालीस? आणि स्वानंदी म्हणते की यासाठी मल्लिका काकूने आईला आलिशान 4 BHK फ्लॅटसुद्धा दाखवला. आणि जर आदिराच्या डिव्होर्स पेपरवरती आता रोहनने सह्या केल्या आणि जर आदिराचा डिव्होर्स झाला तरी हा फ्लॅट तुमचा झालाच म्हणून समजा, हे देखील आता मल्लिका काकूने आईला सांगितले. हे सत्य स्वानंदी आता इकडे सगळ्यांच्या समोर आणते आणि त्यासमोर एकमेकीच्या आड लपलेले 4 सत्य स्वानंदीने समोर आणलेले असते. आणि इकडे आता आदिरा रोहनचे डिव्होर्स पेपर तयार करून मल्लिकाने पाठवलेले असतात. सुस्मिताकडून मंदाकिनीने त्यावर सह्या करून ते डिव्होर्स पेपर आता मल्लिकाने पुन्हा सगळ्यांच्या समोर म्हणजे आदिरासमोर आणलेले असतात. आणि त्यानंतर आदिराला सुद्धा डिव्होर्स पेपरवर सही करण्यासाठी तयार केलेलं असतं. पण एकमेकीत दडलेले हे जेव्हा 4 सत्य स्वानंदी समोर आणते, त्याच वेळेस आता पुराव्याची ट्यूबलाईट दाखवून आता समरच्या डोक्यात लख्ख उजेड पडत आता मल्लिकाचा खरा चेहरा आता त्यामध्ये समरला दिसलेला असतो. रागाच्या रुद्रावताराने बेफान आणि पिसाळलेली आजी आता 40 वर्षापूर्वीचा आजोबांचा चाबूक घेऊन बाहेर येते आणि सनसन हवेत चाबूक उडवत आता आजीने मल्लिकाचे हात पकडलेले असतात आणि चाबूक हवेत उडवत सटकन आता जमिनीवर आपटत त्याचा आवाज काढत आता आजी म्हणते की 40 वर्षापूर्वी आजोबा या चाबकाने सगळ्यांना धोपटायचे आणि आता हा चाबूकचा मी तुझ्यासमोर धरला आहे मल्लिके, या गुन्ह्याला शिक्षा नाही. स्वतःच्या मुलीचा संसार मोडायला निघाली आणि आत्ताच्या आत्ता तुझी बॅग भरायची आणि बाहेर व्हायचं, या घरात तुला आता थारा नाही, असे म्हणत आजीने मल्लिकाला चाबूक उगारलेला असतो. चाबकाच्या आवाजाने मल्लिका थरथर कापत असते. आणि आता आजीने मल्लिकाला बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. आणि त्या क्षणी इकडे हात समोर करून रोहनने आदिराला मिठी मारलेली असते. आणि स्वानंदीने आता आदिरा रोहनमधला गैरसमज दूर करून आता डिव्होर्स पेपरचे सत्य समोर आणलेलं असतं. आणि त्या क्षणी हात पुढे करून रोहनने आदिराला मिठी मारलेली असते आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत येऊन स्वानंदीने दोघांना एकत्र आणलेलं असतं. समोर पुरावे दाखवून आता सत्याचा आता आरसा दाखवून स्वानंदीने सगळ्यांच्या मनातील गैरसमज दूर करून मंदाकिनी मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणलेला असतो. आणि आता इकडे मंदाकिनीची
सुद्धा कायमची आता स्वानंदीच्या घरातून स्वानंदीचे बाबा हकालपट्टी करणार असतात, तर इकडे मलिकाला सुद्धा आजीने बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो आणि आदिरा आणि रोहनला एकत्र आणून खरी स्वानंदी आलेली असते ती समोर. तर प्रेक्षकांनो, कशी वाटली तुम्हाला हुशार स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि समर आणि स्वानंदी आता यांना एकत्र आणण्यासाठी आजी आता कोणता डाव खेळणार प्रेक्षकांनो, आणि स्वानंदी आणि समर यांना एकत्र कसे आणणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.